नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता अनिश हर्षाला भेटण्यासाठी खाली आलेला असतो. तेव्हा तो तिला विचारतो, काय काम आहे? त्यावर ती म्हणते, अनिश, माझ्याकडे तुझ्यासाठी एक ऑफर आहे. तू भैरवीला कन्व्हिन्स करायचं की मेहता सरांना कन्व्हिन्स करून भैरवीच्या जागेवर मला म्हणजेच हर्षाला प्रोजेक्ट मॅनेजर बनवायचं. आणि जर तसं झालं तर तुझ्या बाबांना प्रोटेक्ट करेन मी. कमॉन यार अनिश, नीट विचार कर. म्हणजे ही शेवटची संधी असू शकते तुझ्या बाबांचा जॉब वाचवण्याची. त्यावर अनिश म्हणतो, आणि जर मला हे नको असेल तर? त्यावर हर्षा म्हणते, कमॉन यार अनिश, एवढ्या इस्टॅब्लिश्ड कंपनीमध्ये तुझ्या बाबांचा जॉब आहे आणि तू असं बोलतोयस. त्यावर अनिश म्हणतो, फर्स्टली आय डोंट केअर अबाउट युअर इस्टॅब्लिश्ड कंपनी. आणि राहिलं बाबांचं, तर बाबांनी नोकरी न केलेलीच बरी. मी नोकरी करतोय, भैरवी नोकरी करते, त्यांनी नोकरी करायचीच कशाला? आणि जाता जाता अनिश तिला म्हणतो, आणखी एक गोष्ट, तू जे काही मला सांगितलं आहेस ना, त्यासाठी मी भैरवीला अजिबात कन्व्हिन्स करणार नाही. गुड नाईट असं म्हणून अनिश तिथून निघून जातो. आता इकडे अशोक मामा देवासमोर हात जोडून म्हणत असतात, देवा, कालचा दिवस आठवला की अंगाला काटा येतो. सकाळी डोळे उघडायला सुद्धा भीती वाटत होती, तरी देखील आज मी नेटाने उभं राहिलोय माझ्या माणसांसाठी. तितक्यात भैरवी तिथे येते आणि त्यांना म्हणू लागते, बाबा, काल अनिश जे काही बोलला मुलांना दत्तक घेण्याबद्दल त्यावर अशोक मामा म्हणतात, ते योग्यच बोलला तो. आणि म्हणतात, मी त्याला थोडा वेळ द्यायला पाहिजे, नंतर बोलेन मी या विषयावर त्याच्याशी. तितक्यात भैरवीचा फोन वाजू लागतो. भैरवी फोन उचलते तेव्हा गायधनींचा फोन असतो. त्यावर भैरवी म्हणते, हो, माझ्या लक्षात आहे, मी लिखतेच लगेच. तेव्हा अशोक मामा तिच्याजवळ जाऊन विचारतात, निघालीस? त्यावर भैरवी बॅग घेते आणि म्हणते, हो बाबा. तेव्हा अशोक मामा तिला आवाज देऊन म्हणतात, मी ईश्वरला भेटून दुपारनंतर आलं तर चालेल का? तेव्हा भैरवी मागे वळून बघते आणि काय बोलावं हेच तिला समजत नसतं. तेव्हा भैरवी अडखळतच म्हणते, नको बाबा, तुम्ही आराम करा, आजच्या दिवस नाही आले तरी चालेल. त्यावर अशोक मामा तिला विचारतात, का? तेव्हा ती म्हणते, मी अर्जुनला मेल केला होता, आज सिनियरसोबत कॉन्फरन्स कॉल आहे, महत्त्वाचा कॉल आहे. तेव्हा अशोक मामांच्या लक्षात येतं की आज त्यांच्यावर मीटिंग होणार आहे. तेव्हा ते म्हणतात, म्हणजे आज माझ्या काय तो नोकरीचा फैसला होईल. त्यावर भैरवी म्हणते, हो, पण हे बघा बाबा, मी पूर्ण प्रयत्न करीन तुमची नोकरी वाचवण्याचा. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, मी तुला आधी पण बोललो होतो, नोकरी आपली नसते, ती दुसऱ्याची असते, पण तत्त्व मात्र आपले असतात. त्यामुळे नोकरी टिकली नाही तरी चालेल, पण तत्त्व मात्र जपली पाहिजे. आता भैरवी विषय बदलत विचारू लागते, तुम्हाला ईश्वर काकांकडे जायचं होतं ना? तेव्हा अशोक मामा म्हणतात, हो, जाईन मी. तेव्हा भैरवी त्यांचा हात धरून त्यांना घेऊन जाते आणि म्हणते की चला माझ्यासोबत आत्ताच, ते वाट बघत असतील. आता इकडं कपवड्यांची ऑर्डर पूर्ण न झाल्यामुळे संयमी जरा टेन्शनमध्येच असते. तितक्यात डोरबेल वाजते. संयमी जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा तिला धक्काच बसतो, कारण समोर रेयांसोबत खुशी आणि अन्वेक आलेले असतात आणि तिला विचारू लागतात, झाल्या का वड्या? तेव्हा संयमी म्हणते, हो, ऑलमोस्ट. हे ऐकल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटतं आणि ते म्हणतात, ऑलमोस्ट म्हणजे? तेव्हा रेयांश म्हणतो, ऑलमोस्ट म्हणजे झालंच असेल ना, म्हणजे तिने एकटीनेच केलं आहे, आय एम शुअर काहीतरी तर केलंच असेल तिने. आणि संयमीला म्हणतो, सॅम, आय एम रिअली सॉरी, मी तुला मदत नाही करू शकलो. त्यावर खुशी म्हणते, अरे नो प्रॉब्लेम, आता आपण सगळे आलो आहेत ना, फक्त पॅकिंग बाकी असेल. तो चलो हम सब साथ में करते. तेव्हा संयमी म्हणते, नाही कशाला, आय विल मॅनेज, मी 1-2 तासात पाठवते ना. हे ऐकल्यानंतर रेयांश तिला विचारू लागतो, सॅम, 1-2 तासात म्हणजे कपवड्या रेडी आहेत ना? त्यावर संयमी म्हणते, हो, ऑलमोस्ट रेडी आहेत, पण थोड्या बाकी आहेत. तेव्हा रेयांश विचारतो, थोड्या म्हणजे? तेव्हा ती सांगते, 150. हे ऐकल्यानंतर अन्वेकला आश्चर्य वाटतं आणि तो म्हणतो, व्हॉट, 150? ब्रो, फंक्शन इज अबाउट टू स्टार्ट आणि मला माझ्या फंक्शनसाठी त्या वड्या हव्या आहेत. आर यू क्रेझी? त्यावर संयमी म्हणते, आय एम सॉरी, पण मला हेल्पला पण कोणी नव्हतं. त्यावर आता खुशी म्हणते, मग हे तुला आधी नाही का सांगता आलं? आणि हे होणार होतं तर तू आम्हाला कमिट का केलंस? तेव्हा रेयांश म्हणतो, आपण तिला समजून घेऊयात ना, काहीतरी प्रॉब्लेम आला असेल, तिने मुद्दाम नसेल केलं. त्यावर ते म्हणतात, पण आमचे घरचे आम्हाला समजून घेतील का? ते आता आमच्यावरच ओरडतील. तेव्हा संयमी म्हणते, मी काहीतरी करते. त्यावर ते म्हणतात, ए बाई, तू आधीच आमच्या फंक्शनची वाट लावली, आता काहीच करू नको आणि आमचे पैसे रिटर्न कर. तेव्हा संयमी रेयांशला म्हणते, रेयांश, माझ्याकडे आत्ता फक्त 500 आहे, तू मला हेल्प करशील का? मी तुझे पैसे रिटर्न करीन.
तेव्हा संयमी त्यांचा ॲडव्हान्स घेतलेला परत करते. तेव्हा ते रागातच पैसे घेऊन तिथून निघून जातात. रेयांश पण काही न बोलता तिथून निघून जातो. आता मात्र संयमीला खूप वाईट वाटत असतं आणि ती रडू लागते. आता इकडे भैरवी ऑफिसला निघालेली असते. तिच्या डोक्यात मात्र आज मीटिंगमध्ये काय होणार याचाच विचार चालू असतो. तेव्हा तिला आठवतं की अशोक मामा तिला म्हणतात की मी बेकायदेशीर अजिबात वागणार नाही. मी असं अजिबातच करणार नाही. अशोक मामा त्यांचा हट्ट सोडायला तयार नसतात. त्यामुळे मेहता सरही भैरवीला म्हणतात की मला माझगावकरांना नाईलाजाने नोकरीवरून काढावं लागेल. तेव्हा तिला हर्षाचं बोलणं आठवतं. हर्षा तिला म्हणत असते, तुझ्या या वागण्यामुळे आपल्या कंपनीचं रेप्युटेशन बर्बाद झालंय. शेवटी अशोक मामा तिला म्हणतात, हे बघ, नोकरी कधीच आपली नसते, पण तत्त्व नेहमीच आपले असतात आणि ती जपली पाहिजे. तितक्यात भैरवीचा फोन वाजू लागतो. भैरवी जेव्हा तिचा फोन उचलू लागते तितक्यात अचानक तिच्या गाडीसमोर एक व्यक्ती येतो आणि भैरवी अचानक गाडीचा ब्रेक दाबते. तेव्हा उतरून बाहेर बघते तर आता भैरवीकडून एका व्यक्तीचा ॲक्सिडेंट झालेला असतो. हे बघून भैरवी खूप घाबरते. आता इकडे संयमी तिचे फ्रेंड्स गेल्यानंतर एकटीच रडत बसलेली असते. तितक्यात अशोक मामा तिथे येतात आणि तिला बघून विचारू लागतात, संयमी काय झालं, तू रडतीयेस? तेव्हा ती डोळे पुसत काही नाही झालं आजोबा असं म्हणून तिथून जाऊ लागते. तेव्हा ते तिला थांबवत म्हणतात, तुझ्या आजोबांना पण नाही सांगणार आहेस का? तेव्हा ती सांगू लागते की आजोबा मला एक ऑर्डर मिळाली होती. तेव्हा ते म्हणतात, हो मला भैरवीने सांगितलं होतं. तेव्हा ती म्हणते, हो फक्त सांगितलंच होतं, पण तिने मला हेल्प नाही केली. आणि ती म्हणते, तुम्हाला माहिती आहे का, ते आत्ताच येऊन गेले. माझ्यामुळे त्यांचा प्रोग्राम फ्लॉप झाला. मला खूप लूजर असल्यासारखं वाटतंय. तेव्हा अशोक मामा तिला समजावतात आणि म्हणतात, हे बघ, तुझ्या मावशीला खूप कामाचं प्रेशर असतं आणि ईश्वरची तब्येत बरी नसल्यामुळे म्हणून मीही गडबडीते. तेव्हा संयमी म्हणते, आणि काका? आजोबा त्याचं तर अजिबातच लक्ष नसतं. मी काहीही बोलायला गेले तरी तो लक्ष देत नाही आणि नुसता फोनवरच असतो. तितक्यात अनिश तिथे येतो आणि संयमीवर ओरडून तिथून निघून जातो. तेव्हा अशोक मामा संयमीला म्हणतात, याला काय झालंय असं अचानक? आता इकडे अनिश फोनवर बोलत बाहेर आलेला असतो. तेव्हा म्हणत असतो, अरे यार, फोन उचलत नाही आहे तो, मेसेजला पण रिप्लाय करत नाही आहे, आता काय बोलू सांग. तितक्यात सोसायटीचा सिक्युरिटी पळत येतो आणि अनिशला धडक बसते. तेव्हा अनिश त्याच्यावर ओरडून म्हणतो, दिसत नाही का तुला, डोळे फुटलेत का? तेव्हा तो म्हणतो, साहब बहुत बडा प्रॉब्लेम हुआ है. तेव्हा अनिश म्हणतो, मला का सांगतोयस, मी सोसायटीचा सेक्रेटरी नाही, त्या देसाईला जाऊन सांग. तेव्हा जना तिथे येतो आणि म्हणतो, अरे अनिश, काहीतरी इमर्जन्सी असेल, ऐकून तरी घे. तेव्हा अनिश म्हणतो, मी का ऐकून घेऊ, असं म्हणून अनिश तिथून निघून जातो. तेव्हा जना म्हणतो, असा काय हा, बरं तू सांग काय झालंय. तेव्हा तो सांगू लागतो की भैरव मॅडम का कॉल आया था, बहुत बडा कांड हुआ है साहब. तितक्यात भैरवीची गाडी येते. तेव्हा जना आणि सिक्युरिटी गार्ड तिकडे पळत जातात. तेव्हा भैरवीच्या गाडीमधून आता राधा मामी उतरत असते आणि खूप घाबरलेली असते आणि रडत असते, कारण भैरवीकडून आता किशा मामाचा ॲक्सिडेंट झालेला असतो. तेव्हा भैरवी त्यांना तिच्या गाडीत पुन्हा घरी घेऊन येते आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.